श्री गुरुचरित्र अध्याय 4. पहिल्यांदा गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक शिष्याची अशी कळकळीची विनंती ऐकून श्री सिद्धयोगी म्हणाले, हे शिष्या, तुझी भक्ती खरोखर श्रेष्ठ आणि धन्य आहे. तुझी गुरुचरणांवर अशीच अखंड प्रीती आणि निष्ठा कायम राहू दे. सर्व शिष्यामध्ये तू उत्कृष्ट आहेस. तुझी वाणी धन्य आहे. तू विचारलेल्या या प्रश्नामुळे मला प्राचीन काळातील अत्री ऋषींची कथा आठवली. तू अत्यंत योग्य आणि उत्तम प्रश्न विचारला आहेस. मी तुला सृष्टीच्या उत्पत्तीपासूनची आणि अत्री ऋषींची पूर्वकथा संपूर्ण विवेक बुद्धीने सविस्तर सांगतो. ती तू ऐक. सृष्टीच्या सुरुवातीला इथे काहीही अस्तित्वात नव्हतं. चारी बाजूला फक्त आणि फक्त पाणीच पाणी पसरलं होतं. याच कारणांमुळे वेद त्या परमेश्वराला आपो नारायण असं म्हणत होते. त्या जलरूप नारायणाचा वास सर्व ठिकाणी पूर्ण भरलेला होता. नंतर त्याच्या इच्छेने बुद्धीने गुण निर्माण झाले आणि सृष्टीच्या निर्मितीसाठी त्यांनी एक सुवर्णमय अंड निर्माण केलं. त्या सुवर्णमय अंडालाच पुढे ब्रह्मांड हे नाव मिळालं. या ब्रह्मांडाचे संचालन करण्यासाठी परमेश्वराने रजोगुणातून ब्रह्मदेवाची निर्मिती केली. हे ब्रह्मांड देवाच्या कालगणनेनुसार एक वर्षभर तसेच संपुष्टात किंवा सुप्त अवस्थेत होतं. त्यानंतर ते ब्रह्मांड फुटलं आणि त्याचे दोन भाग झाले. त्यातील एका भागाचे आकाश आणि दुसऱ्या भागाची पृथ्वी तयार झाली. त्या दोन्ही भागांच्या मध्यभागी ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी मग 14 लोकांची रचना केली. तसेच आपल्या संकल्पनाने 10 दिशा, काळ, काम, क्रोध इत्यादी सर्व गोष्टी निर्माण केल्या. यानंतर पुढे सृष्टीचा विस्तार करण्यासाठी ब्रह्मदेवांनी आपल्या मनातून 7 मानसपुत्रांची निर्मिती केली. त्या 7 ब्रह्मपुत्रांची नावे मी तुला सांगतो, ती तू लक्षपूर्वक ऐक. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलव, क्रतू आणि वसिष्ठ हे ते 4 अत्यंत श्रेष्ठ आणि प्रतापी ब्रह्मपुत्र झाले, ज्यांची निर्मिती सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाने केली. या 7 ब्रह्मपुत्रापैकी जे अत्री ऋषी आहेत त्यांच्यापासूनच पुढे दत्त संप्रदायाची मुख्य गादी आणि वंश सुरू झाला. हे भाग्यवान नामधारका, तू आता ती कथा एकाग्र चित्तेने ऐक. अत्री ऋषींच्या पत्नीचं नाव अनुसया होतं. त्या सर्व पतिव्रता स्त्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ होत्या. त्या साक्षात जगदंबेचाच अवतार होत्या असं तू समज. त्या मातेच्या रूपाने आणि लावण्याचे वर्णन करूच शकेल असा या जगात कोणीच सामर्थ्यवान नाहीये. स्वतः चंद्रदेव ज्यांचा पुत्र झाला त्यांच्या अलौकिक आणि पवित्र रूपाचे वर्णन मी शब्दात कसं करू. माता अनुसया आपल्या पतीची इतकी अथांग आणि निस्सीम सेवा करत असत की त्यांच्या त्या तपोबलामुळे स्वर्गातील सर्व देव भयभीत झाले. आपले स्वर्गाचे ऐश्वर्य आणि इंद्रपद ही माऊली कधीही हिरावून घेईल अशी चिंता सर्व देवांच्या मनात निर्माण झाली. या भीतीमुळे इंद्रदेवांसह सर्व प्रमुख देव एकत्र आले आणि ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले. तिथे जाऊन त्यांनी अत्री ऋषी आणि माता अनुसया यांच्या अफाट तपोबलाची आणि आचरणाची हकीकत त्यांना स्पष्ट करून सांगितली. इंद्रदेव त्रिदेवांना म्हणाले, हे स्वामी, अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही परमपतिव्रता आहे. तिचे पवित्र आचरण आणि पतिव्रत इतकं अगम्य आहे की त्याचे मी किती आणि कसं वर्णन करू. इंद्रदेव पुढे म्हणाले, त्या महाऋषी अत्री आणि माता अनुसयेच्या दारातून कधीही कोणी रिकाम्या हाताने जात नाही. तिचं कडक पतिव्रत्य पाहून आकाशातील सूर्यदेव सुद्धा मनात घाबरतात. आपल्या प्रखर उष्णतेने या माऊलीला त्रास होऊ नये म्हणून सूर्य देखील तिच्यावर अतिशय मंद गतीने आणि सौम्यपणे प्रकाश टाकत असतात. तिच्या तपोबलाला घाबरून अग्नी देखील तिच्यासमोर आपला दाहक स्वभाव सोडून शीतल बनतो. साक्षात पृथ्वी माता सुद्धा माता अनुसयेला घाबरून तिच्या चरणाखाली अत्यंत नम्र आणि मऊ होते. तिने जर संतापाने शाप दिला तर आपलं काय होईल या भीतीने आम्ही सर्व देव रात्रंदिवस थरथर कापत असतो. ती आपल्या तपश्चर्येच्या बळावर कोणत्या देवाचं कोणतं स्नान किंवा पद हिरावून घेईल हे कधीच कोणाला सांगता येणार नाही. तिनं जर एखाद्याला प्रसन्न होऊन वर दिला तर तो वर मिळालेला माणूससुद्धा आम्हा देवांचा पराभव करू शकतो. म्हणूनच हे जगतात्मा, हे देवराया,
यावर काहीतरी त्वरित उपाय करा, अन्यथा आमचे स्वर्गलोकातील स्थान कायमचे जाईल. या चिंतेने आम्ही सर्वजण तुमच्याकडे धावून आलो आहोत. जर तुम्ही यावर काही उपाय केला नाही तर आम्हा सर्व देवांना स्वर्गाचा अभिमान सोडून तिच्याच दारात रात्रंदिवस तिची सेवा करत उभं राहावं लागेल. देवांचे हे बोलणे ऐकून त्रिमूर्ती अत्यंत क्रोधाने आणि अवशेषाने थरथरले. ते म्हणाले, चला आपण स्वतः जाऊन पाहू तरी की तिला सर्वजण एवढी मोठी पतिव्रता सती का म्हणतात. ती कशी आहे. तिचा व्रतभंग करून तिला या पृथ्वीवरून सामान्य स्त्रीसारखं ठेवू किंवा थेट यमलोकात पाठवून देऊ. असा निश्चय करून त्रिमूर्ती तेथून निघाले होते. माता अनसूयाच्या पतिव्रतेच्या धर्माचा अंत पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी एका भिक्षुकाचा वेश धारण केला आणि ते अत्री ऋषींच्या आश्रमात पाहुणे बनून आले. त्यावेळेला अत्री ऋषी नेहमीप्रमाणे आपल्या अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. त्यांच्या पाठीमागे हे त्रिमूर्ती आश्रमात आले आणि माता अनसूयाला हाक मारून म्हणाले, आम्ही तुझ्या दारात अतिथी म्हणून आलो आहोत. भिक्षुकाच्या वेशातील देव म्हणाले, हे सती, आम्ही भुकेने व्याकुळ झालो आहोत. आम्हा अतिथींना तू त्वरित अन्न वाढ, अन्यथा आम्ही जेवल्याशिवाय दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी निघून जाऊ. हे अनसूये, तुझ्या आश्रमात नेहमी आलेल्या पाहुण्यांचं उत्तम आदरातिथ्य आणि तृप्ती केली जाते. अशी तुझी मोठी कीर्ती आम्ही ऐकली आहे. म्हणूनच आम्ही आज इथे आलो आहोत. तू सर्वांना त्यांच्या मनासारखं इच्छा भोजन देतेस असं आम्ही ऐकलं आहे. म्हणूनच आम्ही आमची इतर सर्व कामं सोडून तुझ्याकडे आमच्या इच्छेनुसार भोजन मागण्यासाठी आलो आहोत. भिक्षुकांचे हे शब्द ऐकून माता अनसूयेने अत्यंत नम्रतेने आणि विनयाने त्यांना नमस्कार केला. त्यांना बसायला आसन दिलं आणि मोठ्या आदराने त्यांचे पाय धुतले. तिने त्या तिन्ही भिक्षुकांना अर्धपाद्य दिले आणि गंध, अक्षता, फुले वाहून त्यांची पूजा केली. त्यानंतर ती अत्यंत आदराने म्हणाली, महाराज, आता भोजन तयार आहे. आपण कृपया जेवायला सुरुवात करा. त्यावर ते त्रिमूर्ती म्हणाले, आम्ही आधीच आंघोळ करून आलो आहोत. अत्री ऋषींना यायला अजून वेळ लागेल, त्यामुळे तू आम्हाला आता वाट न पाहता त्वरित भोजन वाढ. त्या अतिथींची भोजन करण्याची तीव्र इच्छा पाहून त्या परमपतिव्रतेने तातडीने भोजनाची पाने मांडली. त्यांच्या पाटावर बसलेले आणि पात्रामध्ये तुपासह उत्तम अन्न वाढण्याची सुरुवात तिने केली. माता अनसूया जेव्हा दूध, खीर आणि उत्तम भाज्यांचे पक्वान घेऊन ताट वाढण्यासाठी आली तेव्हा ते भिक्षरूपी देव तिला म्हणाले, हे सुंदर नारी, आम्ही खूप दुरून आलेले अतिथी आहोत, पण तुझं हे रूप पाहून आमच्या मनात आता एक वेगळीच इच्छा निर्माण झाली आहे. ते पुढे म्हणाले, जर तू आमची ही इच्छा पूर्ण करणार नसशील तर तसं सांग, आम्ही जेवल्याशिवाय इथून निघून जाऊ. अतिथींचं हे अजब बोलणं ऐकून माता अनसूया मनात विचार करू लागली की हे ब्राह्मण केवळ माझे मन पाहण्यासाठी आले असावेत. हे नक्कीच कोणीतरी दयाळू आणि थोर पुरुष आहेत. ती मनात म्हणाली, जर अतिथी दारातून उपाशी गेला तर माझ्या तपाची हानी होईल. दुसरीकडे पती अत्री ऋषींना दारातून कोणीही विमुख जाऊ नये हा नियम मी मोडू कसा. माझे मन अत्यंत पवित्र आणि निर्मळ आहे, त्यामुळे या दुष्ट कामदेव माझे काय वाकडे करणार. माझ्या पतीच्या तपाचे बळ नक्कीच माझं रक्षण करेल. असा मनात पक्का विचार करून तिने भिक्षुकांना तथास्तु म्हटलं आणि तुम्ही आनंदाने भोजन करा, मी तुम्हाला नग्न होऊन अन्न वाढेन असं सांगितलं. त्यानंतर स्वयंपाकघरात जाऊन तिनं आपल्या पतीच्या चरणांचे स्मरण केले. तिथे अंगावरील वस्त्रे बाजूला केली आणि मनामध्ये हे तिन्ही अतिथी माझी लहान बाळच आहेत असा शुद्ध भाव मनामध्ये आणला. माता अनसूया जेव्हा वस्त्ररहित होऊन हातात अन्न आणि पाणी घेऊन बाहेर आली तेव्हा तिच्या पतिव्रत्याच्या प्रभावाने ते तिन्ही देव तात्काळ लहान बाळामध्ये बदललेले आणि पाटापुढे भूमीवर खेळू लोळू लागले. ते दृश्य पाहून अनसूया आणि क्षणभर भयचकित झाली. मग तिने पुन्हा आपली वस्त्रे परिधान केली आणि त्या बाळांजवळ आली. ती तिन्ही बाळे एकाच वेळी रडू लागली. ती खूप भुकेलेली आहेत हे जाणून माता अनसूयेने त्यांना प्रेमाने शांत केले. तिने त्यांना एकामागून एक कडेवर घेतले आणि अतिशय आनंदाने त्यांना आपले स्तनपान करून त्यांची भूक भागवली. बघा केवढं हे नवल. साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींची लहान बाळेसुद्धा झाली आणि मातेच्या केवळ स्तनपानाने त्यांची भूक शांत झाली. हे त्या पतिव्रतेच्या तपाचे अलौकिक फळ होतं.
ज्या परमेश्वराच्या पोटी 14 भुवने, 7 समुद्र आणि वडाग्नी सामावलेला आहे, त्याची भूक एका पतिव्रतेच्या दुधाने शांत झाली. कपाळावर 3रा डोळा असणारे, कापरासारखे गोरे, 5 मुख असणारे आणि अंगावर सर्पाचे दागिने घालणारे साक्षात भगवान शिव देखील बाळ बनून सुंदर अनुसयेचे दूध पित होते. अत्री ऋषींसारख्या महान तपस्वी पती मिळाल्यामुळे हे शक्य झालं होतं. अनुसयेसारखी पतिव्रता स्त्री पूर्वी कधी झाली नाही आणि ऐकलीही नाही, जी साक्षात त्रिमूर्तींची माता बनली. तिची ही कीर्ती तिन्ही लोकात पसरली. माता अनुसया त्या तिन्ही बाळांना कडेवर घेऊन खेळवू लागली. तिने त्यांना पाळण्यात निजवले आणि ती पाळण्याची दोरी ओढत अंगाई गीत गाऊ लागली. ती नाना प्रकारची गाणी गात होती, ज्या गाण्यांमध्ये उपनिषदांचे अत्यंत कठीण आणि सखोल अर्थ सामावले होते. ती मोठ्या कौतुकाने आणि आनंदाने डोलत त्या देवांच्या बाळांना खेळवू लागली होती. अत्यंत पवित्र आचरण असणारे अत्री ऋषी जेव्हा दुपारच्या वेळी आपल्या संध्यावंदन आणि तप संपून आश्रमात परत आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की माता अनुसया आनंदाने गाणे गात आहे. घरात ही लहान बाळं कुठून आली, असा प्रश्न त्यांनी अनुसयेला विचारला. माता अनुसयेने घडलेला सर्व वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला. अत्री ऋषींनी आपल्या दिव्य ज्ञानदृष्टीने पाहिलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही साधीसुधी बाळी नसून साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. त्यांनी त्या बाळांना साष्टांग नमस्कार केला. अत्री ऋषींनी नमस्कार करताच विश्वाचा नायक असणारा भगवान विष्णू आणि 4 मुखांचे ब्रह्मदेव अत्यंत आनंदी व प्रसन्न झाले. ती बाळे पाळण्यात तशीच राहिली, पण त्रिमूर्तींनी आपापली मूळ दिव्य रूपे धारण करून अत्री ऋषींना दर्शन दिलं आणि म्हटलं, हे अत्री ऋषी, तुम्ही धन्य आहात आणि माता अनुसया ही खरोखर परमपतिव्रता आहे. देवांनी अत्री ऋषींना सांगितलं, आम्ही तुमच्या भक्तीने पूर्णपणे संतुष्ट झाला आहोत. तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागून घ्या. तेव्हा अत्री ऋषींनी माता अनुसयाला सांगितलं की तुला जे हवं आहे ते तू आता देवाकडे माग. अनुसया अत्री ऋषींना म्हणाली, हे प्राणेश्वरा, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. तुमच्याच अफाट भक्तीमुळे आज साक्षात देव आपल्या दारात प्रसन्न झाले आहेत. त्यामुळे तुम्हीच देवाकडे आपल्यासाठी पुत्र म्हणून वर मागावा. अत्री ऋषींनी त्रिमूर्तींकडे बघितले. हे देवा, हे तिन्ही बाळके आमच्याच घरी राहून आमचेच पुत्र बनून राहावीत आणि हे त्रिमूर्ती एकत्र येऊन एकरूप व्हावे, असं माझं ठाम मागणं आहे. अत्री ऋषींचे शेष शब्द ऐकून तिन्ही देवांनी तथास्तु म्हणून वर दिला. आपली अंशरूपी बाळे तिथेच अत्री ऋषींच्या आश्रमात ठेवून देव आपल्या लोकात निघून गेले. अशा प्रकारे ते त्रिमूर्ती अत्री ऋषींच्या घरीच राहिले आणि माता अनुसया त्या तिन्ही बाळांचे प्रेमाने संगोपन करू लागली. पुढे त्या तिघांनी जी नावं ठेवली ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र झाला, विष्णूंच्या अंशापासून साक्षात दत्त प्रकट झाले आणि भगवान शंकरांच्या अंशापासून दुर्वास निर्माण झाले. हे तिघे माता अनुसयेचे दिव्य पुत्र झाले. पुढे मोठे झाल्यास दुर्वास आणि चंद्र हे दोघे मातेसमोर उभे राहिले आणि कौतुकाने निरोप मागू लागले की आता आम्ही तपासाठी आमच्या निश्चित स्थानी जात आहोत. दुर्वास ऋषी म्हणाले, हे माते, आम्ही ऋषी आहोत, त्यामुळे आम्ही तीर्थक्षेत्रे आणि अनुष्ठानासाठी जात आहोत, असं सांगून त्यांनी मातेचा निरोप घेतला. चंद्रदेवाने सांगितलं, हे माते, मलाही आकाशात निवास करण्यासाठी त्वरित निरोप दे. मी तिथे असलो तरी रोज रात्री माझ्या किरणांच्या माध्यमातून तुमच्या चरणांचे दर्शन घेईन आणि हे जे तिसरे पुत्र दत्त आहेत ते साक्षात विष्णूचे रूप असून तुमच्या चरणांशी राहतील. हे तिन्ही देवांचे एकत्रित रूप आहेत, हे तुम्ही मनात पक्के स्मरणात ठेवा. हे दत्त म्हणजे साक्षात त्रिमूर्ती आहेत आणि हे संपूर्ण जग विष्णूने व्यापलेलं आहे. श्री विष्णूचा अवतार असलेले हे दत्तात्रेय तुमच्या चरणाशी तुमचे मन बनून सदैव राहतील. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या ऐक्यातून साक्षात भगवान दत्तात्रेय आश्रमात माता पित्यांची सेवा करण्यासाठी राहिले, तर दुर्वास आणि चंद्र मातेचा आशीर्वाद घेऊन आपापल्या स्थानी निघून गेले. बघा, अशा प्रकारे माता अनुसयेच्या घरी तिन्ही देवांनी मिळून एकच मूर्ती राहिली, ज्यांना दत्तात्रेय असे म्हणतात. तेच आपल्या समस्त श्रीगुरु परंपरेचं मूळ स्थान आहेत. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे शिष्या, अशी ही दत्तात्रेयांच्या जन्माची पवित्र कथा आहे. सिद्धमुनींचे हे बोलणे ऐकून नामधारक अत्यंत आनंद झाला आणि तो पुढील प्रश्न विचारू लागला. नामधारक म्हणाला, हे स्वामी,
आपण दत्तात्रयांचा मूळ अवतार कसा झाला हे सविस्तर सांगितले, पण यानंतर पुढे दत्तगुरूंनी कोणकोणते अवतार धारण केले ते मला कृपा करून विस्ताराने सांगावे. हे गुरुराया, आपल्या या लाडक्या बालकावर कृपा करून श्री गुरूंचे पुढील अवतार कसे आणि कुठे झाले हे मला अनुक्रमाने आणि सविस्तर सांगावे, हीच विनंती. ग्रंथकर्ते सरस्वती गंगाधर म्हणतात, यापुढील कथेचा विस्तार अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे. ही कथा ऐकल्याने माणसाच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र ग्रंथातील त्रैमूर्तीवतारणकरण नावाचा हा 4था अध्याय इथे संपूर्ण अर्थासह पूर्ण होत आहे. श्री गुरुदेव दत्त.